तर आपलं स्वागत आहे। भारतामध्ये संविधानिक विकास कसा झाला हे आपण बघत आहे। तर त्यातील सर्वात महत्त्वाचा पहिला आज आपण बघणार आहोत 1773 चा कायदा। यातील महत्त्वाचे फॅक्ट आपण बघू। एक, संविधान जे लिखित होतं, भारतामध्ये लिखित संविधानाची सुरुवात कुठून झाली तर ते 1773 च्या कायद्यानुसार झाली। भारतामध्ये केंद्रीकरणाला सुरुवात झाली। याचा अर्थ असा की बेंगालचा जो गव्हर्नर होता तो आता बेंगालचा गव्हर्नर जनरल बनला आणि इतर प्रांताचे जे गव्हर्नर होते हे त्याच्या अधीन काम करायला लागले। मित्रो, पुढचा असा फॅक्ट आहे की त्याच्या मदतीसाठी 4 सदस्यांची काउन्सिल बनवण्यात आली। गव्हर्नर जनरल आणि 4 सदस्य अशी 5 जणांची काउन्सिल बनली ज्या बहुमताने निर्णय घेऊ शकत होते। सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली। सर एलिझाबेथ इम्पे हा चीफ जस्टिस बनवण्यात आला आणि त्याच्या मदतीसाठी इतर 3 जस्टिस होते। आणि भारतामध्ये जर इंग्रज कर्मचाऱ्यांना व्यापार करायचा असेल तर त्यांना भारतामध्ये परवानगी घेणे गरजेचे होते। हे काही महत्त्वाचे पॉईंट होते। मित्रो, हे आपण शॉर्टमध्ये बघितलं। आपल्याला जर डिटेल बघायचं असेल तर हा व्हिडिओ अवेलेबल आहे।